नमस्कार, मी शनाया. अयोध्येतील राम मंदिर करोडो हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्र, अनेक वर्षाच्या संघर्षानंतर उभं राहिलेलं भव्य स्वप्न आणि जगभरातील रामभक्तांच्या आस्थेचं प्रतीक. पण आज याच राम मंदिराबाबत अशी एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. राम मंदिरातील चढावा अर्थात देणगी मोजणी दरम्यान अपहार झाल्याचा आरोप समोर आलाय. 4 जणांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर आली आहे. एका कर्मचाऱ्याला जबाबदारीतनं हटवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी थेट कोट्यावधी रुपयांची देणगी गायब झाल्याचा गंभीर आरोप केलाय. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय की नेमकं राम मंदिरात काय घडलं? हा खरोखरच घोटाळा आहे का, की राजकीय आरोप प्रत्यारोपांचा आणखीन एक अध्याय आहे? मित्रांनो, राम मंदिरात दररोज लाखो रुपयांची देणगी जमा होत असते. देशभरातूनच नाही तर जगभरातील राम भक्त आपल्या श्रद्धेने या मंदिरासाठी देणगी देतात. त्यामुळे या पैशांबाबत कोणतीही शंका निर्माण होणं हे सामान्य प्रकरण अजिबात नाही. समोर आलेल्या माहितीनुसार राम मंदिरातील देणगी मोजणीच्या प्रक्रियेदरम्यान काही संशयास्पद बाबी आढळून आल्या आहेत. यानंतर राम मंदिर परिसरात रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू करण्यात आली आणि मिळालेल्या माहितीनुसार देणगी पेटीतील पैसे मोजण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एसबीआयच्या 4 कर्मचाऱ्यांना ताब्यात देखील घेण्यात आलंय. चौघांकडनं काही रक्कम वसूल करण्यात आल्याची देखील चर्चा सध्या आहे. यात्री सुविधा केंद्रातूनही वसुली करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या संपूर्ण चौकशीबाबत पोलीस अधिकारी आणि ट्रस्टचे अधिकारी मात्र मौन बाळगून आहेत. त्यामुळे संशय आणखीन गडद होताना पाहायला मिळतोय. दरम्यान या कथित अपहार प्रकरणामुळे मंदिर ट्रस्टसाठी अत्यंत लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाल्याचं देखील बाहेर बोललं जात आहे. कारण करोडो रामभक्तांचा विश्वास ज्या संस्थेवर आहे त्या संस्थेच्या कारभारावर आज प्रश्न उपस्थित होतोय. या सर्व घडामोडींमध्ये समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत एक मोठा दावा केलाय. त्यांनी म्हटलंय की राम मंदिरासाठी दान केलेले कोट्यावधी रुपये गायब झालेत. ही बातमी जगभरातील प्रभू रामांच्या भक्तांसाठी अत्यंत संवेदनशील आहे. त्यांनी न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी अशी देखील मागणी केली. कारण हा विषय केवळ पैशांचा नाही तर जगभरातील सनातनी समाजाच्या श्रद्धेशी थेट संबंधित आहे असं त्यांनी म्हटलंय. अखिलेश यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की मंदिर ट्रस्टसाठी ही अत्यंत लाजिरवाणी परिस्थिती आहे. स्पष्टीकरण देण्यासाठी कोणीही पुढे येऊ इच्छित नाही. सरकारचं मौन हे संशयास्पद आहे. त्यांनी पुढे म्हटलंय की न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची चौकशी करावी. कारण करोडो रामभक्तांच्या भावनांचा प्रश्न यामध्ये गुंतलेला आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. मात्र दुसरीकडे राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त दिनेंद्र दास यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की कोणताही घोटाळा झालेला नाही. आम्हाला सर्व विश्वस्तांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र तरीही कोणाला शंका असेल तर चौकशी होऊ द्या. त्याबाबत आमची कोणतीही हरकत नाही. तसेच कोणी काही चुकीचं केलं असेल तर त्याला प्रभू श्रीराम स्वतः शिक्षा करतील असं देखील ते म्हणालेत. त्यामुळे ट्रस्टची भूमिका स्पष्ट असली तरी अनेक प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहेत. याच दरम्यान अखिलेश यादव यांनी ट्रस्टच्या स्पष्टीकरणावर देखील गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. त्यांनी म्हटलंय की हे स्पष्टीकरणच अस्पष्ट आहे. जणू काही त्यांच्यासाठी ही साप्ताहिक घटना झाली आहे आणि यात त्यांना काहीही विशेष वाटत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली निराशा आणि हताशेने भरलेली दिसते. ट्रस्टच्या सर्व सदस्यांना एकत्र आणून पत्रकार परिषद घ्यावी. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संपूर्ण व्यवहाराची पडताळणी करावी. सत्य लपवण्याचा प्रयत्न करू नये. कारण जेव्हा संशयाच्या केंद्रस्थानी एकच व्यक्ती नसते तेव्हा एका व्यक्तीच्या स्पष्टीकरणाला किती महत्व द्यायचं हा प्रश्न निर्माण होतो. अखिलेश यादव यांनी आणखीन एक मुद्दा उपस्थित केलाय. त्यांनी विचारलं आहे की जर सर्व काही स्पष्ट होतं तर फक्त 40 सेकंदाचं स्पष्टीकरण देण्यासाठी इतके तास का लागले? आणि स्पष्टीकरणाच्या नावाखाली 1 मिनिट बोलणंही इतकं महाग का पडलं? त्यांनी राज्य सरकारच्या मौनावर देखील प्रश्न उपस्थित करत म्हटलं की सरकारचं मौन आणि ट्रस्टचं स्पष्टीकरण हे दोन्ही संशयास्पद वाटतंय. त्यामुळे जगभरातील सनातन समाज अधिकच चिंताग्रस्त झाला आहे. मित्रांनो, या प्रकरणाचा आणखीन एक महत्वाचा पैलू म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेमध्ये देखील या मुद्द्यावर 2 वेगवेगळे मतप्रवाह असल्याची चर्चा आहे. राम मंदिर आंदोलनाशी संबंधित वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते या संपूर्ण घडामोडीमुळे व्यथित झाल्याचं सांगितलं जात आहे. एका गटाचं मत असं आहे की निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. तर दुसरा जो गट आहे तो ट्रस्टच्या बाजूने उभा राहत विरोधकांचा कट असल्याचा दावा करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संघाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या संपूर्ण घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. संघाच्या दबावामुळे ट्रस्टचे विश्वस्त लवकरच माध्यमांसमोर येऊन या अपहार प्रकरणावर स्पष्ट भूमिका करतील अशी देखील सध्या चर्चा सुरू आहे.
नकारात्मक चर्चेमुळे सर्व स्तरावर अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र कोणीही उघडपणे बोलण्यास अद्याप तयार नाहीये. दरम्यान आचारी मंदिराचे महंत विवेक आचार्य यांनी देखील या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की हे प्रकरण राम भक्तांच्या श्रद्धेला धक्का देणार आहे. त्यामुळे सत्य समोर आलंच पाहिजे. कारण राम भक्तांनी दिलेली देणगी ही केवळ पैशांची रक्कम नसते, ती त्यांच्या विश्वासाची ठेव असते. या सर्व गदारोळात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे, ती म्हणजे राम मंदिर बांधकाम समितीची 13 जून रोजी होणारी आढावा बैठक पुढे ढकलण्याची देखील शक्यता आहे किंवा ती पुढे ढकलली जात आहे. या प्रकरणामुळे समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा नाराज आणि व्यथित असल्याचं सांगितलं जाते. जरी याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी देखील या चर्चेमुळे प्रकरणाचं गांभीर्य आणखीनच वाढलं आहे. मित्रांनो, इथे ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. ते म्हणजे सध्या जे काही माहिती समोर आली आहे ते आरोप, दावे आणि चौकशीच्या प्राथमिक टप्प्यातील माहिती आहे. अंतिम चौकशी अहवाल अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी सत्य बाहेर येणं आवश्यक आहे. पण त्याच वेळी करोडो रामभक्तांच्या मनात निर्माण झालेले प्रश्नही दुर्लक्षित करता येणार नाहीत. राम मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, ते करोडो लोकांच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे या प्रकरणात पूर्ण पारदर्शकता असणं अत्यंत आवश्यक आहे. सीसीटीव्ही फुटेज असेल, देणगी मोजणीची संपूर्ण प्रक्रिया असेल, चौकशीचा अहवाल असेल किंवा संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका जनतेसमोर आली, तरच या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील. आता संपूर्ण देशाचं लक्ष या चौकशीकडे लागलं आहे. खरंच देणगीचा अपहार झाला आहे का? ताब्यात घेण्यात आलेल्या 4 जणांची भूमिका काय आहे? ट्रस्ट पुढे काय स्पष्टीकरण देणार? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे करोडो रामभक्तांच्या श्रद्धेवर निर्माण झालेल्या या प्रश्नचिन्हाचं उत्तर कोण देणार? या प्रकरणात पुढे काय घडतं? चौकशीत काय निष्पन्न होतं आणि सत्य काय आहे हे येणाऱ्या काही दिवसांनंतरच स्पष्ट होईल. पण तोपर्यंत एक गोष्ट मात्र निश्चित आहे की राम मंदिराशी संबंधित प्रत्येक पैशाचा हिशोब हा पारदर्शक असला पाहिजे आणि श्रद्धेवर कोणताही संशय राहता कामा नये. तुमचं या प्रकरणावर काय मत आहे कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.